तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिल रही है, सिर्फ तारीख नहीं मिल रहा है, जो इंसाफ नहीं मिल रहा है, रिजल्ट नहीं मिल रहा है, यही हमारा कहना है महावितरण से। स्टुडंट्स, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटची परीक्षा झाली, अजून पण मला आठवतंय चांगलं की 29 डिसेंबरला रात्री ॲडव्हर्टिजमेंट आली अचानक आणि कळालं की महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी भरपूर पोस्ट आहेत, चांगली पोस्ट आहे आणि मुलांनाही चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आफ्टर लॉंग टाइम। म्हणजे अक्षरशः 2015-16 मध्ये एक्झाम झाल्यानंतर 2023च्या एंडला ही एक्झाम आलेली आहे आणि त्याच्यात ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे फेब्रुवारी एंड किंवा मार्चमध्ये एक्झाम होणार आणि लगेच ऑफकोर्स त्याचा रिझल्ट लागून एप्रिलमध्ये जॉईनिंग पण होणार, हे एक्सपेक्ट करत होतो आपण, मार्च एप्रिलमध्ये जॉईनिंग होणार। पण एक्झाम तर झालीच नाही, मग पोस्टपोन केलं गेलं, मग मध्येच न्यूज आली की तुम्हाला ते फॉर्म अपडेशन कोर्टचा डिसिजन लागला, त्याच्यामुळे कास्ट वगैरे चेंज करायसाठी काही ऑप्शन दिले तुम्हाला, तो फॉर्म अपडेट करू शकता, त्याच्यासाठी काही डेट्स दिल्या। त्याच्यानंतर परत इलेक्शनचं रिझन, इलेक्शन आहे, इलेक्शनमुळे आता होईल का नाही, तो परीक्षा फायनली एक्झाम तरी झाली, इलेक्शनमुळे ते पण टेन्शन होतं, इलेक्शनमुळे एक्झाम लटकते का काय। आता एक्झाम नाही लटकली तर फायनली लटकवला आहे रिझल्ट। IBPSचा पॅटर्न 45 डेजमध्ये रिझल्ट लावतात आणि आता 60 डेज झाल्यावर रिझल्ट लागत नाही। वाय वाय वाय, त्याचं काही कारण म्हणजे असं करतच राहावं, म्हणजे किती अन्याय करावा। आज लिटरली आता समजा बरेच जणांचं म्हणणं आहे, ग्रुपवर खूप सारे मुलांचे मेसेजेस येत आहेत आणि काही ॲग्रेसिव्ह आहेत, काही डिफेन्सिव्ह आहेत, काहींचं म्हणणं ॲक्शनच घ्यावी, काहींचं म्हणणं शांतता ठेवावी वगैरे वगैरे वगैरे। स्टुडंट्स, ऑफकोर्स माझं स्वतःचं म्हणणं असतं की शक्यता जिथे प्रेमाने काम होतं आहे प्रेमानेच करावं, पण जर प्रेमाची भाषा कळत नसेल तर दुसरी भाषा पण आपल्याला वापरावी लागते। तो माझं म्हणणं आहे मुलांना, सर्वात आधी तर आपल्याला विनंती करण्यासाठी जो नंबर अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देऊन देईल दोघं पण, जो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये नंबर शेअर होतो तो दुसरा आहे। मी त्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांनी हा नंबर दिला आहे की ह्या नंबरला कनेक्ट केल्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल असं, आणि हा मोबाईल नंबर पण शेअर होतो, पण मी याच्याशी कनेक्ट नाही होऊ शकलो, म्हणजे त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केला अजून तरी, तर कम्युनिकेशनचा प्रयत्न चालला आहे, मेल वगैरे पण करतो आहे अजून। तो स्टुडंट्स, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे रिक्वेस्ट करण्यासाठी जे मेल ID आहे किंवा त्यांचे नंबर्स आहे, सध्या थोडंसं पेशन्स ठेवूया आपण आणि खरंच या वीकेंडपर्यंत आपण फक्त आणि फक्त प्रेमाने विनंतीप्रमाणे विचारून बघूया। दुसरी गोष्ट ही, आपण त्यांना विचारण्यासाठी फोन करतो, दे आर अँसरेबल टू अस, त्यांची ड्युटी आहे आपल्याला आन्सर देणं, आणि ते जर तुम्हाला नाव विचारताय, रोल नंबर विचारतायत आणि ते कुठेतरी आपल्याला भीती वाटते, अरे बापरे आपला रोल नंबर सांगितल्यावर आपला रिझल्ट डाऊन करतात की काय, ही पण एक भीती आहे। स्टुडंट्स, भीती असो काही असो, कंटिन्यूस त्यांचा फॉलोअप घेतल्याशिवाय ऑप्शन नाही आहे। विचारा, दिवसभरातून 100 फोन करा, दे आर अँसरेबल टू अस। काय करतील फ्रस्ट्रेट होऊन, काय करणार, काय करणार आहे बघूयात। आपण काय चुकीचं केलेलं नाही आहे, आपलं हे एज पुढे चाललं आहे, 30 एज लिमिट आहे, एज लिमिटपर्यंत एक्झाम देता येते, आपण वेटच करत असतो। म्हणजे याच्यापुढे मला तर वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धात्मक परीक्षांचा विश्वासच उडून जाईल असं चाललं तर, म्हणजे एक्झाम कधी होणार अनसर्टन, रिझल्ट कधी लागणार अनसर्टन, सर्टन काय लाईफमध्ये, एव्हरीथिंग इज अनसर्टन। आणि त्याच्यात पूर्ण यंग जनरेशन, आजचे लाखो युवा पिढी याच्या मागे आहे आणि त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, किती एक्झाममध्ये फ्रॉड होतात, काय रिझल्ट कशा लागतात, एटसेट्रा एटसेट्रा। तर खरंच IBPSला पण माझी विनंती आहे, तुमच्यावरचा महावितरण, तुमच्यावरचा विश्वास थोडा तरी टिकलेला असावा, यासाठी लवकरात लवकर रिझल्ट लागावा। स्टुडंट्स, मी आत्ता लगेच वॉर वगैरेबद्दल अजून लगेच काही बोलत नाही आहे, माझं तर आत्ताच म्हणणं आहे की अजूनसुद्धा काही दिवस पेशन्स ठेवा, 3-4 दिवस पेशन्स ठेवा, कॉलिंग करत राहा, रिझल्ट लागून जाईल। आता काहीच संबंध नाही, इलेक्शन नाही, काही नाही, सगळ्यांचे अपॉइंटमेंट झाले, सगळ्यांना मंत्रीपद दिले गेले, सो दिस इज नॉट द रिझन। मला तर हेच पहिली गोष्ट समजतं की IBPS एक संस्था आहे, तर तुम्ही तुमचं काम चालू देणार आहो, इलेक्शन वगैरे सगळे काम चालतील, तुमचं काम चालू द्या पटापट, ठीक आहे, असो हरकत नाही। हे सगळ्या गोष्टी झाल्यात, अजून थोडंसं पेशन्स ठेवू आणि जर त्यांना प्रेमाची भाषा नसेल कळत तर जी भाषा कळते त्याच भाषेत आपण समजवू। काय करूया, लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण। स्टुडंट्स, डेफिनेटली मी तुमच्यासोबत आहे। थोडा बाकी लेक्चर्स जे असतात माझ्याकडे, ॲक्च्युली खूप साऱ्या बॅचेस आहेत स्पर्धा परीक्षा सोडून सुद्धा, त्याच्यामुळे मी तुमच्या मेसेजेसला इमिजिएट रिस्पॉन्स करू शकत नसेल मुलांना, याचा अर्थ मी तुमच्यासोबत नाही असं कधीच नाही। ऑफकोर्स मला प्रत्येक मुलाची काळजी आहे आणि मला तुमच्या रिझल्टची खूप जास्त कन्सर्न आहे, म्हणजे फक्त माझ्याकडे क्लास लावलेले मुलंच नाही, तर ओव्हरऑल प्रत्येकाला, कारण हे माहिती आहे मला की ही एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ही अशी लेवल आहे की तिथून तुमचा लाईफचा टर्निंग पॉईंट आहे, लाईफ सेट होणार आहे, सगळ्याच गोष्टी ड्रास्टिकली चेंज होणार आहेत। आणि आय केम फ्रॉम झिरो बॅकग्राऊंड, मला माहिती, मी स्वतः झिरोपासून सुरुवात केलेल्या पर्सनला नेहमी माहिती असतं की झिरो काय आहे,
त्याच्यामुळे मी नेहमी सोबत आहे. कृपया रिस्पॉन्स भेटायला डिले झाला तर असं कधीच समजू नका की आम्ही तुमच्यासोबत नाही आहे. आम्ही तुमच्यासोबत होतो आणि राहणार पण. आणि डेफिनेटली याच्यासाठी लढूया. त्याच्यासाठी जी पण गोष्ट लागेल मुलांना, आपल्याला ट्विट वॉर करायचं असेल किंवा डायरेक्ट ॲक्च्युली आंदोलन करायचं असेल, जीही गोष्ट असेल, आय एम देअर फॉर यू. 100% येणार, 100% साथ त्यांना तुम्हाला देणार. आणि डेफिनेटली जसे मला काहीही कनेक्ट होतं, त्यांच्याशी फोन होतो, त्यांच्याकडनं अपडेट भेटते, लवकरात लवकर पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेल. सध्या श्रद्धावर सबुरी दोनों है जरुरी. नमस्कार.